हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला थर्ड लेक्चर बघायचं आहे नेटवर्क थेरमचं. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नॉर्टन थेरम. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये थेवेनिन्स बघितला आणि सुपरपोजिशन बघितला. ओके, सो आता आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ नॉर्टन थेरम. ओके, नॉर्टन थेरम हा सेमच आहे थेवेनिन्ससारखा, फक्त यामध्ये आपल्याला करंट इक्विव्हॅलेंट सर्किट बनवावं लागतं. याचं स्टेटमेंट फर्स्ट आपण बघूया नॉर्टन थेरमचं. तर स्टेटमेंट हे काय आहे की आपण लिनियर किंवा ॲक्टिव्ह नेटवर्क कन्सिडर करतो किंवा कुठलंही नेटवर्क घ्या, त्यामध्ये तुमचा व्होल्टेज किंवा करंट हे एक किंवा एकापेक्षा जास्त जरी असतील तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला इक्विव्हॅलेंट करंट सोर्समध्ये करता यायला पाहिजे. तर त्यालाच आपण म्हणतो काय, Norton equivalent circuit, which is represented as ISC, that is a short circuit. SC म्हणजे काय, शॉर्ट सर्किट. जसं डायग्रामच्या स्वरूपात आपल्याला जर बघायचं म्हटलं तर हे आपलं एक कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे. ओके, देन याच्या अगेन्स्टमध्ये आपण लावला आहे लोड रेजिस्टन्स दॅट इज RL. देन दीज आर टू पॉईंट्स P अँड Q. ओके, देन याचं RLचं इक्विव्हॅलेन्स आपण तयार करतोय इन द फॉर्म ऑफ करंट सोर्स, अँड थ्रू दॅट इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स Req इज इक्वल्स टू RTh. देन दिस इज युअर P अँड Q विच इज सेपरेटेड बाय लोड रेजिस्टन्स RL. ओके, तर ह्या सर्किटला आपण कुठलं सर्किट म्हणतो, नॉर्टन इक्विव्हॅलेंट सर्किट. म्हणजे कॉम्प्लेक्स सर्किट जे होतं त्याचं कन्व्हर्जन लाईक इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये अशा प्रकारे केलं जातं. तर याच्या काही स्टेप्स आहे, तर त्या स्टेप्स आपण बघूया. तर स्टेप ह्या फर्स्ट बघा, तर फर्स्ट स्टेप शॉर्ट सर्किट द रिक्वायर ब्रांच. तुम्हाला जी ब्रांच आहे दिलेली ती शॉर्ट सर्किट करायची आहे. आणि दुसरं ISC नुसार युजिंग अ केपलर्स लॉ, राईट, किंवा सॉरी दॅट इज अ किर्चॉफ्स लॉ, नॉट अ केपलर्स, किर्चॉफ्स लॉ वी आर गोइंग टू यूज हियर. सेकंड स्टेप इज कॅल्क्युलेट दॅट इज RTh, आपण जे की थेवेनिन्स रेजिस्टन्स पण म्हणू शकतो याला. ओके, तो आपण फाइंड करायचा आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट दॅट इज अ करंट, but current is calculated with the help of ISC into RTh divided by R equivalent into RL. This is equivalent, right? So R equivalent get cancelled simply. So ISC divided by RL, this is nothing but your current I. Okay, सो विथ द हेल्प ऑफ दिस आपल्याला आता काय करायचं, इक्विव्हॅलेंस या नॉर्टन आणि थेवेनिन्समध्ये काय सिमिलॅरिटी होती तो आपण बघूया आणि लगेचच प्रॉब्लेमला सुरुवात करूया. ओके, दिस इज दॅट इज इक्विव्हॅलेंस बिटवीन थेवेनिन्स अँड नॉर्टन थेरम. बघा, थेवेनिन्समध्ये आपण काय करायचो, करंट फाइंड करण्यासाठी करंट इज इक्वल्स टू VOC डिवाइडेड बाय RTh प्लस लोड रेजिस्टन्स आपण ॲड करायचो. ओके, तर ह्या नॉर्टनमध्ये आपण काय करतोय बघा, करंट फाइंड करण्यासाठी RTh म्हणजे VOC विच इज रिप्लेस बाय RTh अँड डिवाइडेड बाय RL प्लस RTh. म्हणजे तुमचा हा जो डिनॉमिनेटर हा सेम आहे, राईट, बट यामध्ये तुम्ही करंट व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स घ्यायचे. ओके, करंट फाइंड करण्यासाठी थेवेनिन्समध्ये. ओके, बट नॉर्टनमध्ये करंट इज इक्वल्स टू काय घेताय तुम्ही, RTh डिवाइडेड बाय व्हॉट, दॅट इज RL प्लस RTh. ओके, हा एक महत्त्वाचा डिफरन्स याच्यामध्ये इक्विव्हॅलेन्स. आणि तुमचा करंट जो आहे ISC हा पण काय यासोबत मल्टिपल. ओके, आणि देन ISC फाइंड करण्यासाठी कसा फाइंड करणार, VOC डिवाइडेड बाय व्हॉट, RTh, दॅट इज करंट, दॅट इज ओम्स लॉ, V इज इक्वल्स टू I इंटू R. ओके, सो हे इक्विव्हॅलेन्स यामध्ये थेवेनिन्स आणि नॉर्टनमध्ये दिसून येतं. आता त्याच्याच बेसिसवर आपल्याला काय करायचं आहे, एक एक्झाम्पल बघायचं आहे. बघा की फर्स्ट एक्झाम्पल बघा, तुम्हाला यामध्ये व्होल्टेज सोर्स 100 वोल्ट दिलेला आहे. देन
ए आणि बी हे टर्मिनल याच्या अक्रॉस तुमचा लोड रेझिस्टन्स आर एल आहे. ओके, तर फर्स्ट स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय फाइंड करायचं आहे, आय एस सी. आता आय एस सी फाइंड करण्यासाठी पहिले आपण काय करू, आर टी म्हणजे आर टोटल रेझिस्टन्स फाइंड करून घेऊ. आता हा 20 ओहम ह्या दोघांना कसा आहे, पॅरलल आहे. तर हे 60 ओहम आणि 40 ओहम हे पॅरलल असल्यामुळे आपण त्याला पहिले सॉल्व करून घेणार. 16 × 40 डिवायडेड बाय 60 + 40. ओके, याचं कॅल्क्युलेशन आणि प्लस तुमचा हा रेझिस्टन्स 20 हा काय करणार तुम्ही ॲड करणार. त्यावेळेस तुमचा आर टी हा भेटून जाईल. ओके, सो तो किती मिळाला तुम्हाला, 44. आणि 44 मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार, तुमच्याकडं व्होल्टेज आहे V = 100 व्होल्ट, बरोबर, आणि आर टी आहे तो आहे 44. तर बाय युजिंग व्हॉट ओम्स लॉ, I = V/R, like 100 divided by what, 44, that is a 2.27 ampere. This is your answer. आता हा ISC झाला आपला फाइंड करून, बरोबर आहे. तर आपल्याला आता सिम्पली RTH फाइंड करायचा. ओके, सो RTH फाइंड करण्यासाठी आपण काय करणार की जो 20 ओहम आणि 60 ओहम आहे हे दोन्ही पॅरलल आहे, बरोबर. याला सॉल्व करून हा 40 काय करणार आपण ॲड करणार, कारण थेवेनिन रेझिस्टन्स आपल्याला काय करायचं, सिम्पली फाइंड करायचं आहे. सो याला ज्यावेळेस सॉल्व करणार तर 20 × 60 डिवायडेड बाय 20 + 60 इंटू व्हॉट, सॉरी नॉट इंटू, इट्स प्लस 40. ओके, सो ते तुम्हाला किती मिळतं, दॅट इज 55 ओहम. ओके, हा 55 ओहम म्हणजे तुमचा RTH झाला. ओके, आता तुमच्याकडं ISC झाला, देन RTH पण झाला. ओके, सो त्यावरून तुम्ही काय फाइंड करू शकता, दॅट इज करंट I, राईट. तर यामध्ये बघा तुम्हाला एक स्टेप आणखी एक दिलेली आहे की त्यामध्ये तुम्ही ISC हा विथ द हेल्प ऑफ करंट मल्टिप्लाय करू शकताय. दॅट इज करंट किती मिळतोय तुम्हाला बघा, हा तुमच्याकडं व्होल्टेज होता 100 व्होल्ट, बरोबर. देन रेझिस्टन्स होता तुमचा किती, दॅट इज 44. आपण करंट फाइंड केलेलं आहे, राईट. करंट फाइंड केलेलं आहे. आपल्याला ISC फाइंड करण्यासाठी सिम्पली काय करणार, आपण आपलं जे इक्वेशन आहे त्याला आयनी काय करणार, मल्टिप्लाय करणार, राईट. जे मी ऑलरेडीच तुम्हाला सांगितलं, फक्त ते यामध्ये मेन्शन नंतर आहे. ओके, सो फर्स्ट ISC फाइंड करा, देन RTH फाइंड करा. ओके, देन तुमचा करंट I, राईट. देन नेक्स्ट बघा सेकंड प्रॉब्लेम काय सांगतो, सॉल्ड एक्झाम्पल दिलेले बघा यामध्ये काही. हां, आता हा 20 व्होल्ट काय तुमचा व्होल्टेज आहे, हे RL तुमचा 1 K ओहमच्या अक्रॉस आहे, बरोबर. तर फर्स्ट तुम्ही ISC फाइंड करणार. तर ISC फाइंड करण्यासाठी आता तुमच्याकडं हे काय 5 K ओहम सिम्पली अवेलेबल आहे, राईट. देन आणि हा काय होणार तुमचा ओपनच होणार आहे, राईट. तर सिम्पली ISC फाइंड करण्यासाठी व्होल्टेज किती तुमचं 20 डिवायडेड बाय व्हॉट, दॅट इज 5, लाईक ISC किती मिळालं तुम्हाला 4 मिली एम्पियर, बरोबर. आता काय करणार आपण, ह्या 5 किलो ओहमच्या अक्रॉस आपल्याला ISC फाइंड करायचा. तर त्यामध्ये कसं फाइंड करणार की 5 ओहम RTH, आता ISC झाला, सिम्पली सेकंड काय आपलं मूव, दॅट इज RTH. तर RTH फाइंड करण्यासाठी पहिले 4 किलो ओहम आणि 4 किलो ओहम हे दोन्ही कसे पॅरलल आहे. त्यानंतर तुमचा व्होल्टेज जो इनपुट व्होल्टेज होता हा काय केला तुम्ही शॉर्ट सर्किट केला, बरोबर. मग ह्या पॅरललला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करशाल तर रेझिस्टन्स किती मिळतो 2.5 किलो ओहम, बरोबर. तर 2.5 किलो हाच तुमचा काय आहे, दॅट इज RTH आहे, बरोबर. टोटल झाला तो RTH. देन तुम्हाला लोड करंट जर फाइंड करायचा असेल ॲक्रॉस RLच्या, बरोबर. तर टोटल RTH किती तुमचा 2.5, बरोबर. 2.5 प्लस हा जो तुमचा वरती 1 K आहे बघा, हा दिसला इथं 1 किलो ओहम, म्हणजे RTH डिवायडेड बाय RTH प्लस लोड रेझिस्टन्स RL, ह्या दोघांचं काय केलं ॲडिशन.
आणि तोच काय असतो तुमचा लोड करंट. हा त्यांनी इथं लोड करंट त्या प्रकारे काय करण्यात त्याला फाइंड केला आणि त्याला मल्टिप्लाय काय केलं तुमचं ISC, जे की आलं होतं तुमचं दॅट इज 4 मिली एम्पियर. ओके. देन IL तुमचा लोड करंट मिळाला, राईट. सो दिस इज युअर इक्वेशन सेकंड. आता दुसरं बघा, युजिंग नॉर्टन थेरम तुम्हाला इक्विव्हॅलन्स सर्किट काय करायचं आहे, सिम्पली फाइंड करायचं आहे अक्रॉस A आणि B. पुन्हा आता हे दोन रेजिस्टन्स कसे सिम्पली पॅरलल आहे, तर सिम्पली त्याला सॉल्व करून घेणार. ओके. सॉल्व केल्यानंतर R टोटल, ओके, R टोटल फाइंड करण्यासाठी आता हा ज्यावेळेस तुम्ही सॉल्व केला, हा किती आला तुमचा 10 ओहम आणि 15 ओहम, दॅट इज 6 ओहम. ओके. देन 6 ओहम प्लस 10 दॅट इज 16, म्हणजे याचं RT किती आलं टोटल 16 ओहम. देन तुम्ही याच्यावरून करंट फाइंड करू शकता, कारण व्होल्टेज किती तुमचं 100 डिवायडेड बाय वॉट 16, ते तुम्हाला मिळून जाईल करंट 6.25. याच्यावरून आपण ISC पण फाइंड करू शकतो, बरोबर आहे. ISC इज नथिंग बट वॉट करंट इज मल्टिपल ऑफ दॅट इज 10, म्हणजेच RT डिवायडेड बाय RT प्लस तुमचा लोड रेजिस्टन्स ज्याच्या अक्रॉस असेल तो दॅट इज RL, बरोबर. तर सिम्पली तुमचा आन्सर किती मिळते दॅट इज 2 पॉईंट समथिंग. ओके. देन आता नेक्स्ट फाइंड काय करायचं तुम्हाला RTH. तर RTH फाइंड करण्यासाठी तुमचा जो इनपुट जे व्होल्टेज होतं त्याला शॉर्ट सर्किट करणार. त्यानंतर ह्या दोन गोष्टी काय तुमच्या पॅरलल आहे, त्याला सिरीजमध्ये कन्वर्ट करून घेणार, म्हणजेच याला सॉल्व करून घेतल्यानंतर देन हे 5 ओहम आणि 5 ओहम प्लस हे 15, म्हणजे तुमचं किती झालं ते 20 ओहम, म्हणजे RTH किती झाला 20 ओहम. ओके. देन बघा, याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे, बाकीचे प्रॉब्लेम्स जे आहे सेम पद्धतीने सॉल्व करायचे. बघा, RTH फाइंड करत असताना तुम्हाला व्होल्टेज हे काय करावं लागतं, शॉर्ट सर्किट करावं लागतं, आपण जे की थेवेनिन्स मध्ये करत होतो. ओके. त्याप्रमाणे तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो करायचे. ओके. फक्त एवढं आहे की प्रत्येक थेरमला हे लॉजिक वेगवेगळे आहे, त्याप्रमाणे काय करायचं, याला थोडंसं सॉल्व करत चालायचं. ओके. सो नेक्स्ट बघा, आपल्याला बघायचं आहे दॅट इज अ मॅक्झिमम पॉवर ट्रान्सपोर्ट थेरम. ओके. नेक्स्ट थेरम आहे दॅट इज MPTT, याचा शॉर्ट फॉर्म म्हणजेच काय मॅक्सिमम पॉवर ट्रान्सपोर्ट थिअरम. ओके. त्यालाच MPTT शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. बघा, यामध्ये पॉवर हा शब्द आला, पॉवर विच इज इक्वल्स टू वॉट वर्क अपॉन टाईम टी, हे आपल्याला माहिती आहे. ओके. जे की तुम्ही फिजिक्समध्ये पण शिकले असाल. आणि दुसरं असतं पॉवर इज इक्वल्स टू वॉट व्होल्टेज इन टू तुमचा टाईम टी, बरोबर. बाय युजिंग ओम्स लॉ आपल्याकडं I इज इक्वल्स टू काय असतं V डिवायडेड बाय R, बरोबर, सॉरी V इंटू I. सो आयची व्हॅल्यू काय करणार आपण पुट करणार, म्हणजेच पॉवर इज इक्वल्स टू V इंटू आयची व्हॅल्यू काय भेटणार V बाय R, म्हणजेच V इंटू V स्क्वेअर डिवायडेड बाय R, म्हणजे तुम्हाला पॉवरचा एक दुसरा फॉर्म्युला मिळतो काय V स्क्वेअर अपॉन R, बरोबर. याच जागी आपण जर आणखी मॉडिफिकेशन केले, जसं की आपण व्होल्टेजच्या जागी ह्या पर्टिक्युलर व्होल्टेजच्या जागी I इंटू R जर पुट केलं बाय युजिंग अगेन ओम्स लॉ, सो काय मिळणार P इज इक्वल्स टू ह्या I स्क्वेअर R स्क्वेअर, हे दोघांचा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय R, हा RR काय होईल यासोबत कॅन्सल, म्हणजे P इज इक्वल्स टू काय मिळतं तुम्हाला I स्क्वेअर R. ओके. म्हणजे पॉवरचे फॉर्म्युले हे तुम्हाला वर्क अपॉन टाईम, राईट, व्होल्टेज इंटू टाईम, V स्क्वेअर अपॉन R, I स्क्वेअर अपॉन R. ओके. सो मॅक्सिमम I स्क्वेअर अपॉन R हे आपण मॉडिफाईड फॉर्म्युला वापरतो. ओके. सो त्या बेसिसवर आता आपल्याला बघायचं आहे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सपोर्ट थेरम, म्हणजेच त्याला आपण म्हणतो MPTT. तर फर्स्ट आपण त्याचं काय बघूया, स्टेटमेंट बघूया की ॲक्च्युअल MPTT याचं स्टेटमेंट काय आहे. तर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सपोर्ट थेरम हा डिलिव्हर केला जातो दॅट इज अ लोड रेजिस्टन्स RL. ओके.
when load resistance is equals to Thevenin's or Norton resistance. ह्या दोघांच्या रेजिस्टन्स सोबत जर तो इक्वल होत असेल, ओके, then simply if the load, त्याच्यामध्ये दोन कंडिशन, if load resistance is lower or higher than Thevenin's or Norton resistance, at that time resistance source network is declined to the what load that is a maximum. म्हणजेच याचा अर्थ तुमचा RL हा रिप्लेस होतो कशाने? RTH ने. बघा स्टेटमेंट थोडंसं लेंदी आहे, बट महत्त्वाचा पॉईंट काय लक्षात घ्यायचा आहे की तुमचा RL लोड रेजिस्टन्स हा सरळ थेवेनियन्स आणि नॉर्टन रेजिस्टन्स सोबत इक्वल असतो, तो हायर असो किंवा लोअर असो. तो हा काय सांगतो तुम्हाला, पॉवर जी तुमची डिक्लाइंड होते राईट, ही कशी असते, दॅट इज लोड इज दॅन मॅक्सिमम. म्हणजे RL विच इज इक्वल्स टू इन शॉर्ट RTH, म्हणजे लोड रेजिस्टन्स विच इक्वल्स टू थेवेनियन रेजिस्टन्स. हे आपण यावरून काय करू शकतो, बघू शकतो. ओके, तर आता याच्यावर आपल्याला काय करायचं की कंडिशन ऑफ मॅक्सिमम पॉवर ट्रान्सपोर्ट थेरम याच्या कंडिशन बघायच्या. आता कंडिशन बघा काय आहे. फर्स्ट कंडिशन की आता तुमच्याकडे व्होल्टेज आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, देन लोड रेजिस्टन्स हा ए आणि बी, हा RL RTH, ठीक आहे. देन PL इज इक्वल्स टू काय असणार तुमचं I² RL, पण हा करंट कुठला असणार, IL असणार. ओके, म्हणजे I² R, त्याला आपण त्या पद्धतीत म्हणतो. त्यानंतर RTH इज इक्वल्स टू काय आपलं RL. ही ज्यावेळेस कंडिशन असते त्यावेळेस ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला, V इज इक्वल्स टू I इंटू R, म्हणजे I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R, बरोबर. मग आता व्होल्टेज कोणचं आहे आपलं VOC, बरोबर, दॅट इज ओपन सर्किटेड व्होल्टेज, याला आपण VOC म्हणू. VOC डिवायडेड बाय दोघांचं काय बेरीज RTH प्लस लोड रेजिस्टन्स RL, म्हणजेच काय VOC. आता बघा VOC डिवायडेड बाय, आता RTH आणि RL हे आपण काय म्हणतोय इक्वल आहे, म्हणजे RTH म्हणजेच RL आहे किंवा RL म्हणजेच RTH आहे. तर इथं मी ट्वाईस ऑफ RL घेतलं तर काही अडचण नाही ना, बरोबर. म्हणजे हे तुमचं काय होतं, एक नवीन फॉर्म्युला काय होतं यामध्ये क्रिएट होतो. आता ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काय करायचं बघा की पॉवर इज इक्वल्स टू काय म्हणतो आपल्याला सिम्पली I² R, बरोबर, किंवा लोड करंट म्हणू आपण त्याला, लोड पॉवर सिम्पली. तर IL ची व्हॅल्यू ही तुमची काय आहे VOC डिवाइडेड बाय ट्वाईस ऑफ RL आहे. तर VOC डिवाइडेड बाय ट्वाईस ऑफ RL याचा काय असणार ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू व्हॉट, दॅट इज R, राईट. पण हा R कोणचा असणार इन द फॉर्म ऑफ लोड रेजिस्टन्स RL, बरोबर. तर याचं इक्वेशन ज्यावेळेस सॉल्व करशाल तुम्ही तर VOCचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4, एक RL यासोबत कट होईल, म्हणजेच इथं फक्त RL राहील, म्हणजे VOC स्क्वेअर डिवाइडेड बाय व्हॉट, दॅट इज अ 4 RL इज दिस इज द 50% पॉवर सप्लाइड टू द व्हॉट सोर्स. हे इक्वेशन सांगतो तुम्हाला 50% पॉवर आपण काय करतो सोर्सला पाठवतो. ओके, आता याच्या काही स्टेप्स आहे बघा. आता जसे आपण आता पहिले बघितल्या त्याप्रमाणे याच्या पण स्टेप. आता काय स्टेप आहे बघा, तर स्टेप म्हणजे फर्स्ट तुम्हाला ऑब्टेन करावं लागतं VOC म्हणजे ओपन सर्किट आणि थेवेनिन्स रेजिस्टन्स RTH. दुसरं तुम्हाला RL इज इक्वल्स टू RTH हे एक इक्वलचं समेशन, इक्वलचं इक्वेशन तुम्हाला त्यामध्ये वापरावं लागतं. आणि नंतर मॅक्सिमम पॉवर काय करावं लागतं आपल्याला फाइंड करावं लागते. आता मॅक्सिमम पॉवर फाइंड का करायची, कारण थेरमचंच नाव आहे आपलं MPTT, म्हणून आपल्याला मॅक्सिमम पॉवर ही फाइंड करणं गरजेची आहे, बरोबर. सो VOC RTH RL इज इक्वल्स टू RTH आणि मॅक्सिमम पॉवर. जसं की आत्ता आपण बघितलं बघा पहिल्या याच्यामध्ये, पहिले काय फाइंड करायचो आपण ISC, नंतर RTH, बरोबर, आणि नंतर काय करंट I, हे त्याचा पॅटर्न होता. तसं यांचा पण काय एक पॅटर्न आहे. ओके, सो तर सुरू करूया आपण.
तर बघा फर्स्ट प्रॉब्लेम दिला MPTTचा की फाइंड द व्हॅल्यू ऑफ लोड रेझिस्टन्स RL. लोड रेझिस्टन्स काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा 20 व्होल्ट आहे इनपुट, 5 ओहम आणि 5 ओहम हे काय पॅरलल आहे. तर फर्स्ट आपल्या सांगण्यानुसार आपलं जसे स्टेप्स आहे तर RTH पहिले फाइंड करून घेणार. तर हे 5 ओहम हे काय पॅरललमध्ये, तर या पॅरललचं माहिती आहे आपलं उत्तर किती येणार, दॅट इज 2.5. ओके, हा तुमचा काय झाला, दॅट इज RTH. बरोबर, RTH किती मिळाला 2.5 ओहम. आता याच्यावरून RTH म्हणजेच तुमचा काय असतो RL असतो, तो लोड रेझिस्टन्स किती झाला 2.5 झाला. बरोबर, त्यानंतर तुम्हाला VOC काय करायचा, सिम्पली VOC तुमचा ओपन शॉर्ट सॉरी ज्यावेळेस तुम्ही हे पॅरलल दाखवत आहे राईट, तर त्यावेळेस तुमचा जो इनपुट जो व्होल्टेज आहे राईट, तर तो काय करणार शॉर्ट करणार आणि त्यानंतर तुम्ही RTH फाइंड करून घेणार. ओके, आता हे सॅम्पल प्रॉब्लेम होतो. आता बघूया यामध्ये प्रॉपर कशा पद्धतीत काम होतं आहे. बघा हां, यामध्ये बघा 2 व्होल्टेज सोर्स आहे. आता एक 120 व्होल्ट आणि एक 90 व्होल्ट. यांचं म्हणणं काय एकदा बघा की डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स विच इज कनेक्टेड इन प्लेस ऑफ 50 ओहम विल ॲब्झॉर्ब द मॅक्सिमम पॉवर इन द सर्किट. 50 ओहमच्या अक्रॉस म्हणजे ह्या, ठीक आहे, मॅक्सिमम पॉवर काय करतं ते ॲब्झॉर्ब करते, ते त्याच्या अक्रॉस काढायचं आहे. टू कॅल्क्युलेट द थेव्हिनिन रेझिस्टन्स शॉर्ट सर्किट द 2 व्होल्टेज राईट सोर्स. फर्स्ट आपण काय करणार, हे जे 2 व्होल्टेज सोर्सेस आहे राईट, याला काय करणार ओपन सर्किट. कारण VOC आपण आता जसं स्टेपमध्ये सांगितल्याप्रमाणे VOC आपण ओपन सर्किट करतोय राईट. मग ओपन जर सर्किट केलं ते आणि तुमचा 50 ओहमच्या अक्रॉस मॅक्सिमम रेझिस्टन्स आहे, तर हे ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट्स करताय तर तुमचे हे दोन्ही रेझिस्टन्स काय होईल सिरीजमध्ये होऊन जाईल. बरोबर आहे, म्हणजे 25 ओहम आणि हा काय तुमचा 5 ओहम. पण हे सिरीजमध्ये काय येत नाही, कारण यामध्ये A आणि B हा जो पॉईंट आहे हा एक्झॅक्टली सेंटरला आहे. म्हणून 25 ओहम आणि 5 ओहम हे काय होत आहे सेपरेट आउट होत आहे. मग सेपरेट आउट जर झाले तर पुन्हा हे काय होत आहे सिम्पली AB मुळं पॅरललमध्ये जात आहे. म्हणजे दिसायला तरी ते सिरीज जरी असले ओके, तर ते काय पॅरललमध्ये ॲक्च्युली काम करता, कारण A आणि B हे 2 नोड येत आहे त्याचे. ठीक आहे, तर ह्या 25 आणि 5 ओहमला काय करणार तुम्ही सिम्पली पॅरललमध्ये सॉल्व करून घेणार, तोच तुमचा काय असणार RTH. ओके, तसं बघितलं तर MPTT हा इझी आहे ॲज कम्पेअर टू अदर. ठीक आहे, देन पुढं बघा पुन्हा कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेझिस्टन्स R अक्रॉस AB, म्हणजे Rच्या अक्रॉस तुमचं जास्त आहे मॅक्सिमम पॉवर. ठीक आहे, तर यामध्ये पुन्हा किती व्होल्टेज सोर्स आहे 2 व्होल्टेज सोर्स आहे 20 व्होल्ट आणि 10 व्होल्ट. त्याला काय करणार तुम्ही पुन्हा शॉर्ट सर्किट करणार. ओके, याला शॉर्ट सर्किट केल्यानंतर याला ओपन सर्किट. ओके, त्यानंतर तुमचे किती उरता बघा 2 ओहम 1 ओहम आणि 3 ओहम. आता हे 3 रेझिस्टन्स यामध्ये हे जर 2 जर तुम्ही सॉल्व केले तर हे काय पॅरललमध्ये 2 × 3 + 2 + 3 दॅट इज 6 / 5 राईट, आणि +1 हे तुम्हाला काय करायचं 1.2 + 1 दॅट इज RTH. ओके, सो अशाप्रमाणे MPTT काय इझी आहे राईट ॲज कम्पेअर टू अदर 3 नॉर्टन, थेव्हिनिन्स आणि सिम्पली सुपरपोजिशन. ओके, सो MPTTचा जर कुठलाही प्रॉब्लेम आला तर त्याला स्किप करायचं नाही. ओके, सो नेक्स्ट बघा दॅट इज रेसिप्रोसिटी थेरम, तो आपण आता बघूया. लास्ट आपल्याला थेरम बघायचा आहे रेसिप्रोसिटी थेरम. आता ह्या पर्टिक्युलर थेरममध्ये काय माहिती का की यामध्ये तुमचा जो रॅशो असेल जो की व्होल्टेजचा हा एका लूपमधला आणि करंटचा हा दुसऱ्या लूपमधला, ठीक आहे, हा सेम आपण ऑब्टेन करू शकतो इफ जर त्यांची पोझिशन ऑफ व्होल्टेज अँड करंट ही जर आपण इंटरचेंज केली तर. इंटरचेंज केली म्हणजेच काय सिम्पली माझ्याकडं आता काय 2 प्रकारचे सिम्पली सर्किट आहे, म्हणजेच एकच प्रकार सर्किट पण आपण त्यामध्ये करंट आणि व्होल्टेज असं म्हणतोय. ठीक आहे, देन आता हे माझं व्होल्टेज सोर्स आहे. ओके,
देन हे इम्पिडन्स आहे. सो याला मी नाव देतो Z1, Z2, Z3 अँड Z4. ओके. आता ह्या इम्पिडन्समध्ये माझा हा हा माझा अप्लाइड व्होल्टेज झाला. ओके. आणि यातून माझा फ्लो होणारा करंट काय I. आता यांचं म्हणणं काय आहे की एका याच्यामध्ये तुमचा आहे आणि दुसऱ्या लूपमध्ये तुमचा काय करंट I आहे. जर आपण आता हे जर इंटरचेंज केले म्हणजेच काय केले की मी व्होल्टेज सोर्स आता ह्या दुसऱ्या लूपमध्ये टाकला लाईक दिस. म्हणजे माझा हा व्होल्टेज सोर्स इथं आला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओके. सो हा Z1, Z2, Z3 अँड Z4 म्हणजे हा माझा इथं मी लावला तर माझ्या करंटवर आणि माझ्या वर काहीही फरक पडणार नाही. तर अशा प्रकारचा थेरम म्हणजे काय, रेसिप्रोसिटी थेरम. रेसिप्रोसिटी थेरम थोडासा लेंदी आहे, राईट, बट समजतो की यस ॲक्च्युअल करतो काय की आपण सिम्पली तुमचं व्होल्टेज जे सोर्स आहे हे सिम्पली शिफ्ट करतोय लाईक दुसऱ्या लूपमध्ये. ओके. आणि त्यातला जो करंट आहे हा फर्स्ट लूपमध्ये काय करतोय आपण इंटरचेंज करतोय. हे याचं एक बेसिक काय एक स्टेटमेंट आणि विथ त्याचं एक्सप्लेनेशन. ओके. सो या बेसिसवर आपल्याला काय बघायचे, पुन्हा याचे न्यूमरिकल्स बघायचे. हा लास्ट चॅप्टरचा लास्ट पॉईंट आहे आणि त्यानंतर चॅप्टर काय होतो, एंड होतो. ओके. चला तर मग आपण आता सुरू करूया. बघा, तर यामध्ये एक सॅम्पल प्रॉब्लेम दिला आहे. व्हेरीफाय द रेसिप्रोसिटी थेरम फॉर अ व्होल्टेज V अँड करंट I. बघा, जरा प्रॉब्लेम सॉल्व करताना थोडा लेंदी जाईल, बट यस लेंदी जरी असला तर फिक्स यामध्ये मार्क्स मिळतील. ओके. बघा, यामध्ये ज्यावेळेस आपण व्हेरीफाय करतो व्होल्टेज आणि करंट, तर बघा व्होल्टेजमध्ये तुम्हाला 10 व्होल्ट आणि विथ तुम्हाला अँगल दिलेला आहे 0 डिग्री. ओके. देन 2 रेजिस्टन्स, एक तिसरा रेजिस्टन्स पॅरलल आहे. ओके. त्यामुळे 3 ओम हे पॅरलल पडले आणि तुमच्याकडे एक इम्पिडन्स दिलेला आहे बघा जे 5 ओहम. ओके. आता ह्या पर्टिक्युलर सर्किटला कशा प्रकारे आपल्याला रेसिप्रोसिटी थेरमनुसार सॉल्व करायचं, तर बघा फर्स्ट काय करायचं आहे, तुम्हाला करंट फाइंड करायचं. आता करंट फाइंड करण्यासाठी तुम्हाला इम्पिडन्स माहीत पाहिजे. ओके. सो टोटल ZT ज्यावेळेस तुम्ही फाइंड करताय तर लक्ष द्या, यामध्ये बघा हा जो 3.5 ओहम आहे. ओके. आणि हा जो इम्पिडन्स आहे 5 ओहम जो की J5 ओहम आहे, हे दोन्ही सिरीजमध्ये. तर यांनी काय केलं, हे 3.5 प्लस 5 ओहम J5 ओहम हे प्लस केलं, ॲड केलं. त्यानंतर कोणासोबत पॅरलल केलं, 3 ओहम हा यांच्यासोबत पॅरलल आहे. म्हणजे काय केलं, सरळ 3.5 प्लस J5 ओहम देन पॅरलल कोणासोबत 3 ओहम सोबत. बरोबर. आता हा 3 ओहम जर मी सॉल्व केला तर हा 3 ओहम का होईल, सिरीजमध्ये येईल, म्हणजे हा का होईल प्लस. म्हणजे हेच लॉजिक काय केलं यांनी इथं वापरलं आणि याला सॉल्व केलं. तर सॉल्व केल्यावर तुम्हाला ZT किंवा ZTH हा किती मिळाला, 5.13 प्लस 0.6691. आता बघा यामध्ये करतो काय आपण, हे पॅरलल आपण ज्या पद्धतीत जे पॅरलल आपण ज्या फॉर्ममध्ये करतो त्याच फॉर्ममध्ये करायचं आहे. +3 हा आउटसाईडच ठेवला आहे ऑल द टाईम. त्यानंतर यामध्ये आता J5 आहे, तर J5 हा सॉल्व होत नसतो. बरोबर आहे. तर सिम्पली काय करणार आपण, त्याला ह्या 3नी ज्यावेळेस याला मल्टिप्लाय करणार ब्रॅकेटमध्ये, तर हा 15J होणार. बरोबर. 15J डिवाइड बाय काय 5J. तर यामध्ये सरळ आपण काय करतोय, डिवायडेशन करतोय. ओके. 10.5 डिवाइडेड बाय व्हॉट, दॅट इज 6.5 अँड देन यामध्ये 15J डिवाइडेड बाय व्हॉट, दॅट इज 5J. ओके. देन ह्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करशाल त्यावेळेस तुम्हाला ZTH मिळेल. ओके. आता यामध्ये आपल्याला करंट तर मिळाला नाही आणखी. ओके. तर करंट बघा कसा फाइंड करताय, तर करंट फाइंड करत असताना व्होल्टेज डिवायडेड बाय तुमचा रेजिस्टन्स, पण कोणचा, टोटल म्हणजे ZT म्हणजे तुमचा तो टोटल RTH पकडतो आपण. ठीक आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करणार, यामध्ये करंट फाइंड करून घेणार. ओके. करंट हा I टोटल झाला, टोटल करंट. ओके. आता तुम्हाला सेपरेट फक्त I वापरायचा आहे, तर तुम्हाला करंट डिव्हिजन रूल वापरायचा आहे. तर करंट डिव्हिजन रूल काय सांगतो, I इंटू व्हॉट, दॅट इज I टोटल सर्किटचा करंट इंटू
दॅट इज अ 3. कोणाच्या अगेन्स्ट काढताय तुम्ही? ह्या 3 ओहमच्या अगेन्स्ट काढताय. ओके, सो 3 प्लस 3.5 प्लस तुमचा काय हा पुन्हा 5J. ओके, याला तुम्ही सॉल्व करताय त्यावेळेस तुम्हाला करंट मिळतो आणि करंट मिळाल्यानंतर तुम्ही काय करताय त्याचं इन द फॉर्म ऑफ V/I हा रेशो काय करताय सेम ठेवताय, जसं की आपण आता स्टेटमेंटमध्ये बघितल्याप्रमाणे. ओके, ही झाली याची फर्स्ट प्रोसिजर म्हणजे फर्स्ट पार्ट. आता सेकंड काय आहे की तुम्हाला आता जे आन्सर मिळालेलं आहे, ओके, म्हणजे 10 + 10J हेच तुमचं V/Iच्या रेशोच्या फॉर्ममध्ये हे काय पाहिजे इंटरचेंज केल्यानंतर V आणि I म्हणजे ज्यामध्ये तुमचा व्होल्टेज हा आहे हा ह्या साईडने ज्यावेळेस तुम्ही प्लेस करशाल त्यावेळेसचं जे उत्तर आलेलं आहे तुमचं हे ज्यावेळेस इंटरचेंज केल्यानंतर याचं उत्तर याच्यासोबत काय झालं पाहिजे मॅच झालं पाहिजे, म्हणजेच काय झालं पाहिजे सेम झालं पाहिजे. पुन्हा तीच प्रोसिजर तुम्ही काय करणार पुढं फॉलो करणार. देन तुम्हाला तुमचं आन्सर हे जर सेम आलं तर समजून घ्यायचं तुमचं आन्सर करेक्ट आहे. जर आन्सर जर सेम होत नसेल तर समजून घ्यायचं तुमचं आन्सर रॉंग आहे. ओके, असा एक साधा स्वरूपामध्ये तुम्हाला काय दिलं आहे हा एक लास्टचा थेरम दिलेला आहे रेसिप्रोसिटी थेरम. बघा याआधी आपण MPTT हा जो थेरम बघितला हा सर्वात इझी थेरम आहे. ओके, आणि त्याआधी आपण थेवेनिन्स बघितला, नॉर्टन बघितला आणि देन सुपरपोजिशन बघितला. तर ह्याच्या जशा रेंज आहे तर MPTT आणि रिप्रोसिटी थेरम हे दोन थेरम जर यापैकी एक जरी आला तर तुम्हाला फिक्स मार्क्स म्हणजे मिळू शकतातच. ओके, आणि इवन थेवेनिन्स आणि सुपरपोजिशन किंवा नॉर्टन असेल तर तुम्हाला थोडं ते इंटरडिपेंडंट असल्यामुळं तुम्हाला थोडी प्रॅक्टिस लागेल. ओके, सो याचे इक्वेशन्स आहे जे हे ह्याच फॉर्ममध्ये सॉल्व करा. ओके, सो काही अडचण असल्यास तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करत चला. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपला हा जो पर्टिक्युलर जो नेटवर्क सर्किट किंवा नेटवर्क थेरम जो चॅप्टर होता, ओके, तर हा चॅप्टर आपला काय होतो इथं फिनिश होतो. ओके, सो थँक्यू.